स्थानिक स्वराज्य संस्थांचं वारं फिरल्यापासून राज्यात त्यांची रणधुमाळी दिसायला लागली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांच्या मित्रपक्षात स्वबळाचे नारे देण्यापासून ठिकठिकाणी आपली ताकद आजमावली जाते। फडणवीस दादा शिंदे यांच्या महायुतीने विधानसभेला पवार ठाकरे काँग्रेसच्या महाविकास आघाडीला चारही मुंड्या चित केलं असलं तरीही अजून लढाई संपलेली नाही याचे इशारे दोन्ही बाजूने दिले जात आहेत। बाकी महाराष्ट्राचं ठीक आहे, पण मुंबई ठाणे यांसारख्या महानगरपालिकेची गोष्ट येते तेव्हा तिथल्या सत्तेचा मोह कुणाला सुटत नाही। मग अगदी सत्ताधारी महायुती असली तरीही परिणामी आता महायुतीमधले डिस्प्यूट उघडपणे दिसायला लागलेत। भाजप आणि अजितदादा मिळून एकनाथ शिंदे यांना एकटं पाडायला लागलेत। नुकतीच त्याची प्रचिती बदलापूरमध्ये दिसून आली आहे। त्यानंतर तिकडे विदर्भात मात्र अजितदादांच्या पठ्ठ्याने भाजपला तुकडा मिळवून देणार नाही असं सांगितलंय। महायुतीमधली ही तुसडेगिरी अशी सुरू राहिली तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये किती मोठा फटका बसेल। भाजप अजितदादा मिळून शिंदे सेनेची गेम करतायत का? थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। पण फडणवीस यांनी जिथे शक्य आहे तिथे युती निदान स्वबळावर असा पवित्रा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजितदादा यांनी सुद्धा आपापली यंत्रणा कामाला लावलेली दिसते। मात्र ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचं राजकीय वर्चस्व अफाट आहे। तिथे आपला निभाव लागणार नाही याची खात्री असल्यानं भाजप आणि अजितदादांनी त्यांना एकाकी पाडण्याची रणनीती आखलेली दिसते। तर मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरातून महायुतीमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याचं बोललं जातंय। बदलापूरमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना एकाकी पडली असून ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। तिथे बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरेंनी शिंदेच्या शिवसेनेला जबरी धक्का दिलाय। स्थानिक पातळीवर महायुतीमधील वादाचा फटका बसण्याचा अंदाज काही जणांकडून वर्तवला जातोय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचं चित्र बघायला मिळतंय। परिणामी बदलापूरकडे तमाम ठाणे जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या आहेत। बदलापूरकर आता नेमका कुणाचा झेंडा फडकवणार याची चर्चा सुरू आहे। तसा विचार केला तर बदलापुरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे। मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार नाही अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती। दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू होतं। बदलापुरात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाड दौऱ्यावेळी किसन कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती। ही भेट विकास कामासंदर्भात असली तर या भेटीतच युतीवर शिक्कामोर्तब झाला का अशी चर्चा आहे। बदलापुरातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेतं याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागले। दुसऱ्या बाजूला नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा देत शिंदेसोबत युती नको अशी भूमिका घेतली आहे। पण अंबरनाथ कुळगाव बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे। या युतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना नाही, त्यामुळे महायुतीमधील पक्षांविरोधातच शिंदेच्या शिवसेनेला लढावे लागणार आहे। अंबरनाथ कुळगाव बदलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिंदे या महायुतीमधून बाहेर आहेत। तिथेही त्यांना स्वबळावर ताकद लावावी लागणार आहे। अजून खोलात जाऊन सांगायचं झालं म्हणजे 10 वर्षापूर्वी तयार झालेल्या महानगरपालिकेची सत्ता गेल्या वेळी शिवसेनेकडे होती। शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी एकहाती वर्चस्व ठेवलं होतं। बदलापूर अंबरनाथ मधील पदाधिकारी एकनाथ शिंदे सोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचं चित्र आहे। त्यामुळे या महानगरपालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास शिंदेचे कार्यकर्ते व्यक्त करत होते। आतापर्यंत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, ठाकरे विरुद्ध शिंदे असलेली लढाई आता शिंदे विरुद्ध फडणवीस पवार अशी देखील बघायला मिळणार का असं बोललं जात आहे। त्यातच अजित पवारांनी आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथाचे शहराध्यक्ष यांना आपल्या पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर पक्षाची शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे। सदाशिव पाटील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले, राजकारणात विकासासाठी सत्ता महत्त्वाची असते, त्यामुळे सत्तेच्या जवळ राहून काम करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान राष्ट्रवादी भाजपच्या युतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अश्विनी पाटील यांचं नाव पुढे आल्याचं सांगितलं जात आहे। आता हे झालं ठाणे बदलापूरचं, पण महायुतीतली भांडणं एवढ्या पुरती मर्यादित नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही असा ठाम निर्धार अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला। त्यांच्या विधानाने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। भाजपने विधानसभेत मला पाडण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये देऊन माझ्या पुतण्याला विरोधात डमी कॅन्डिडेट म्हणून उभं केलं। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही असं आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। मी किती लढलं पाहिजे आणि किती कुणाला दिलं पाहिजे हे माझ्या क्षेत्रात मी ठरवणार। माझ्या विरोधात भारतीय जनता
जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी कॅन्डिडेट म्हणून उभं केलं. मला पाडायला भारतीय जनता पक्षाने 5 कोटी रुपये पुतण्याला दिले, परंतु मला असं सांगायचंय की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळच चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही, असं वक्तव्य आज धर्मराव बाबा आत्राम यांनी चार्मोशी इथल्या आयोजित जनकल्याण यात्रेत केलंय. गडचिरोली चार्मोशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर 51 पैकी 32 जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल. जिल्हा परिषदेसाठी सर्व 51 व पंचायत समितीच्या 102 जागा लढवण्यासाठी तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गडचिरोली चार्मोशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर 51 पैकी 32 जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल. जिल्हा परिषदेसाठी सर्व 51 व पंचायत समितीच्या 102 जागा लढवण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व 19 जागांवर लक्ष लढेल, असा ठाम इशारा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी रविवारी दिलाय. तसंच अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे असं विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. ते चार्मोशी नगर पंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या सभेत बोलत होते. या सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढण्यात आली होती. आत्राम यांच्या सभेला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता महायुतीतील मित्र पक्षात अशीच धुसफूस सुरू राहिली तर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेचं मस्त एंटरटेनमेंट होणार हे नक्की. तुम्हाला काय वाटतंय? भाजपसाठी एकनाथ शिंदे यांचा उपयोग संपलाय का? अजित दादा आणि भाजप मिळून एकनाथ शिंदे यांची गेम करताय का? कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.